तर इकडे मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसानं थैमान घातले आणि मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, धाराशिव या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। सगळीकडे पूरस्थिती दिसून येते आणि शेतीचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अगदी सणासुदीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यावरती आभाळ कोसळलंय। मराठवाड्यात पावसाची अवकृपा। यंदा लयच पाऊस झाला खूप, त्याच्या अवघाने पूर्ण नुकसान झालं ना। नुकसान होऊन शनी पुन्हा नदीला पाणी वाढत राहिले आणि पाऊस काही दम काय नाही। पूर परिस्थितीनं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। सलग चालू आहे ते पूर, रोजच चालू आहे। 15 दिवस झाले सारखे पूरच आहे। सारे पिकाचे नुकसान झाले। तर ऐन सुगीच्या दिवसात हाती काहीच नाही। किंवा आम्हाला म्हणजे आत्महत्या करायची वेळ आलेली आहे। गेल्या 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसानं बीड जिल्ह्यातील मुर्शदपूर, लिंबा, रुई गावातील शेतात गुडघाभर पाणी साचलंय। कापूस, सोयाबीनसह खरीपातील इतर पिकं वाहून गेली आहेत। इतकी भयानक परिस्थिती कधीच येणार नाही आणि आली नाही आणि येऊ नये कोणावरच। मायबाप सरकारने थोडी जर मदत केली तर शेतकरी वाचेल। शेतकरी वाचला तर बाकीच्या गोष्टी होत्याला आणि इतके काही भयानक परिस्थिती सांगायसारखीच राहिली नाही। बीडच्या आष्टी तालुक्यातील मेहकरी नदीला पूर आल्यानं पुंडी गाव पाण्याखाली गेलंय। गेलेले शेतकऱ्यांचं तोनात नुकसान झालेलं आहे। कोणाचं मोटरा वाहून गेलेले आहेत, कोणाचं सोलर पंप वाहून गेलेले आहेत आणि पिकं ही पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहेत। नदीकाठच्या ज्या लोकांची जमीन आहे त्या जमिनीही वाहून गेलेल्या आहेत। माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आता पंचनामे करण्यापेक्षा सरसकट सर्वांना नुकसान भरपाई द्यावी अशी माझ्या शासनाला नम्र विनंती आहे। जोरदार पावसानं बीडच्या बिंदुसरा नदीनं रौद्र रूप धारण केलं असून नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं 10 गावांचा संपर्क तुटलाय। बिंदुसरा, नारदा, करपरा नदीला पूर आल्यानं शेकडो एकर जमीन पाण्याखाली गेली आहे। आमचा काय कापूस 20 एकर असेल। अच्छा, किती खर्च केला होता? खर्च 2-2.5 लाख रुपये गेलेत ना आजपर्यंत। 2.5 लाख। आज काय परिस्थिती आहे? आज काय परिस्थिती, आता काय हातात काय यायचं? पाणी त्याच्यामध्ये कापसात पाणी नाही तर काय आहे सध्या। ऊसच असेल खाली लोळीत। लोळले 8 एकर ऊस आहे। माजलगाव तालुक्यातील कोथळा गावात सरस्वती नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात एक शेतकरी अडकून पडला होता। नागरिकांनी त्याची सुखरूप सुटका केली आहे। हिंगोलीतील देवठाणा शिवारामध्ये तोडणीस आलेल्या झेंडू फुलांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। ऐन दसऱ्याच्या आधी झालेल्या या नुकसानीनं शेतकरी हतबल झालाय। आमच्या शेतीचं एवढं नुकसान झालं की आतोनात 100% आमचा झेंडू गेलेला आहे आणि शेतकऱ्याला मदत सरकार फक्त 8-8.5 हजार करते। आम्हाला लावगणीपासून आतापर्यंत खर्च जवळपास 50-60 हजार रुपये आलेला आहे। उद्या दसरा आहे, आज हार्वेस्टिंग करायची होती, तोडायचा होता झेंडू। एवढं मोठं नुकसान झालं की आतोनात। तरी बी मी शासनाला अशी विनंती करतो की आम्हाला कमीत कमी 1 लाखापर्यंत हेक्टरी मदत द्यावी। हिंगोलीत झालेल्या पावसानं कयाधू नदीला पूर आला। या पुरामुळं कळमनुरी तालुक्यातल्या शेवाळा गावातील घरांमध्ये पाणी शिरलं। अजून इशारा देतात की अजून 2 दिवस पाऊस यायची शक्यताच आहे। मग आता आवराव खावाव कुठं, काय करावं काहीही समजेना झालं। तर आम्हाला कसं करावं, काय आम्हाला खाया पियायला काहीच नाही। आतापर्यंत आमच्या घरात खूप नुकसान झालं। गहू, तांदूळ, रेशन जे घरात होते ते खराब झालं, आम्ही फेकून दिलं। आमच्या लेकराचे लहान वह्या, पुस्तकं, कपडे सगळं भिजून टाकून दिलं। आता आम्ही उपाशी आहोत कालपासून। नांदेड जिल्ह्यालाही जोरदार पावसानं झोडपलं। विष्णुपुरी धरणाचे 17 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 3,17,000 क्यूएस इतक्या प्रचंड वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नांदेड शहराजवळील आसना नदी ही पुराच्या पाण्यानं दुथडी भरून वाहत असून
आसना नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्यात गेली. या नदीला सध्या समुद्राचं स्वरूप आलंय. नांदेड शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचं तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतर करण्यात आलंय. या निवारा केंद्रात मूलभूत सुविधा नसल्याचीही तक्रार केली जाते. आम्ही उड्या मारून आले, असं आमच्यामध्ये घरामध्ये संपताला कमरे इतकं पाणी आहे. आमचा सगळा पसारा वाहून गेला, आम्हाला काहीच बी नाही. आणि इथं जरी आल्या तर इथं आम्हाला चिलटामध्ये बसवलेलं आहे. इथं संडासची सोय नाही, कशाची सोय नाही, लाईट नाही, कशाचीच नाही. बिमार माणसं जास्तीच बिमार झालेले आहे सर. माझे सासू सासरे आहेत, 70 वर्षाचे सासू आहे आणि 80 वर्षाचे सासरे आहेत. त्यांनी आम्हाला उचलून आणावं लागलं, कारण कोणी वाहनाची सोय केली नाही. आम्हाला फक्त एवढं सांगत होते की घराच्या बाहेर निघा. बाहेर निघा तर कसं निघा, कारण आम्हाला वाहनाची सोय नाही. आम्ही आमच्या सासू सासऱ्याला खांद्यावर घेऊन आलो. लातूरच्या मांजरा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले. नदीपात्रात 43,516 क्युएक्स विसर्ग करण्यात येत असल्यानं मांजरा नदीला मोठा पूर आलाय. तिकडे धाराशिवमध्येही मोठ्या कष्टानं पिकवलेली केळीची बाग पुराच्या पाण्याखाली गेली. केळी वाचवण्यासाठी शेतकरी गळ्या इतक्या पाण्यातून जाताना दिसत आहेत. ही केळी पाण्याबाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करण्यात येत असून शेतकऱ्याला मोठा खर्च होतोय. दुष्काळी मराठवाड्यात सर्वसाधारण मध्यम पाऊस पडतो. यंदा मात्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे कमी दिवसात जास्त पाऊस झाला असून या पावसानं मराठवाड्यावर अवकळा केलेली दिसतेय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.